भव्यदेवी असं मंदिर आहे आतमध्ये. बट काही इथे जे फोटो आणि व्हिडिओ ते अलाउड नाही आहे. हे आहे आमच्या जालन्यातलं आणि हे आमचं जालन्यातलं सर्वात मोठं मंदिर आहे. आमच्या हा कुठला स्पॉट आहे काय माहिती, पण फार जुना स्पॉट आहे. सो गाईज वेलकम इन माय ब्लॉग. सो गाईज असा ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे. मी सध्या चाललो आहे आमच्या जालन्याच्या दत्त आश्रम या ठिकाणी. आमच्या जालन्यामध्ये एक फार फेमस ठिकाण दत्त आश्रम. काही आज तिकडे चाललो आहे आणि ब्लॉग स्टार्ट करायला ॲक्च्युली थोडा उशिरा झाला आहे मला. आता वाजले 4:30 आणि आता मी निघतो आहे आमच्या दत्त आश्रम या ठिकाणी. फार फेमस ठिकाण आहे काही आमच्या इथं. ते ठिकाणी अगोदर दरवर्षी जे आहे महाप्रसाद भरतो आमच्या जालन्यामध्ये. म्हणजे अगोदर भरत होता पण आता फार लिमिटेड याच्यामध्ये भरतो आहे. आणि तो महाप्रसाद इतका मोठा भरतो काही आमच्या इकडे. कमीत कमी 1 ते 1.5 लाख महाप्रसाद. तर इतकं मोठं जे आहे टेम्पल आहे ते आहे. ते आहे श्री भगवान रामचंद्र यांच्यावर समर्पित आहे आणि त्याला आपण दत्त आश्रम म्हणून संबोधतो. आणि फार मोठं टेम्पल आहे. आणि आज आपण तिकडे जाऊ. ऑल्सो स्टे ट्यून अँड लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल. आणि ब्लॉग कशा झाले कमेंटमध्ये नक्की सांगा. गाईस काय असं वातावरण ढगाळ वातावरण आमच्या जालन्यामध्ये बहुतेक पाऊस येईल असं वाटतं. आणि ते समोर आमचा जालन्याचा आयफेल टावर. आश्रम दत्त आश्रम. हे आहे आमच्या जालन्यातलं श्री दत्त आश्रम. आणि गाईस आपण आता आलो आहे दत्त आश्रममध्ये. आणि तिथं गर्दी पण चांगलीच वाटते. गर्दी पण चांगली चालली वाटते इथे. सो गाईज आपण आता आलो या दत्त आश्रममध्ये. या ठिकाणी भव्यदेवी असं मंदिर आहे आतमध्ये. बट गाईज इथे जे फोटो आणि व्हिडिओ ते अलाउड नाही आहे. त्यामुळे काही आतलं काही येऊ शकलं नाही. आणि आतून इतकं छान म्हणजे मंदिराचं बांधकाम आहे काही एकदम युनिक प्रकारचं जे आतमधलं बांधकाम आहे ते करायला आहे. फार शांत आणि फार छान वाटतं काही आतमध्ये. आणि हे आमचं जालन्यातलं सर्वात मोठं मंदिर आहे. आणि एकदम भारी आतलं वातावरण एकदम शांततापूर्वक वातावरण आहे. आणि प्रसन्न वातावरण आहे. आणि या ठिकाणी दर्शन करून एकदम भारी वाटतं काही. आणि असं काही जातो इथून चाललो आहे आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर. माझा विचार होता इथे शूट करू आपण, काय झालं असं की आतमध्ये मनाई आहे ते लक्षातच आलं नाही माझ्या. त्याच्यामुळे काही ब्लॉग शूट केला नाही. नियमाच्या आतमध्ये राहून काम केलं. तसं तर शूट केला असता मी असा तसा. पण तिथे क्लिअर लिहिलं आहे की शूट करू नये. त्याच्यामुळे तिथलचा ब्लॉग काही शूट केला नाही. ऑल्सो काही स्टे इन माय ब्लॉग. अँड काही या ठिकाणावरून आता आपण चाललो आहे जे आमच्या खरपुडीमधलं जे सरस्वती माता मंदिर आहे. काही आता तिकडे जातो आहे मी. सध्या आले आता सरस्वती माता मंदिराजवळ. तर मंडळी आहे आमच्या जालन्यातलं सरस्वती माता टेम्पल. आणि असं वाटतं सध्या इथं कोणी नाही आहे. सध्या कोणीच नाही इथे.
सो गाइस हे आमचं सरस्वती माता टेम्पल. सो गाइस आता जे आहे या ठिकाणी दर्शन घेतले आणि गाइस हे आहे आमचं जालन्यातलं सरस्वती माता मंदिर आणि जालन्यातलं फार फेमस मंदिर आहे गाइस. आणि अशा ठिकाणी इथे एकदम शांती आहे गाइस. शहराच्या एकदम बाहेरच्या साईडला हे मंदिर आहे आणि इथे एकदम शांती आहे आणि जास्त काही गर्दी वगैरे काही नसते. त्या ठिकाणी आहे बजरंगबलीचं मंदिर आणि हा असा परिसर आणि या ठिकाणी श्री सरस्वती माता. आणि इकडं असं गार्डन आहे आणि तो एक स्पॉट आहे. हा कुठला स्पॉट आहे काय माहिती, पण फार जुना स्पॉट आहे हा. एकदा ते पण चेकआउट करू आपण. आणि आता नुकतंच जे आहे ते महादेवाचं पण नवीन मंदिर आहे, ते नुकतंच बांधलं आहे. आणि काही आता जे आहे तिथे दर्शन केले आणि इथे असं एक छोटंसं मंदिर बजरंगबली यांचं आणि इथे एक छोटी विहीर आहे, तर ती सध्या झाकून ठेवली आहे. जय श्रीराम. आणि काही या ठिकाणी मंदिर आहे आणि या ठिकाणी हनुमान चालीसा लिहिलं आहे. आणि इथे पण अशी एक बसल्या जागा आहे थोडी आणि समोर मंदिर आणि मंदिरचा परिसर पण फार मोठा आहे इथे. अँड गाईज हा असा काही सीन आमच्या जालन्याचा. आता इथून पुढे जा. हा इकडे फुल जालना आहे. अँड हिअर इज दॅट थिंग. ही आहे जागा, पण ॲक्च्युली आता इथे भिंत बांधली तर जायला जागा इथून नाही आहे, पाठीमागून आहे. अँड असं काही याप्रमाणे होतं जे आमचं सरस्वती माता मंदिर आहे. आणि मंदिर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड काही माझा प्लॅन होता समोर जाण्याचा, पण आता वातावरणाचा अनुमान पाहून मी इथूनच मागे जातो, कारण मी तो जाण्याचा फ्रंट साईडला